भारताच्या नकाशावर एक असा भाग आहे जो बहुतांश भारतीयांनी कधी पाहिलेलाच नाही. शाळेच्या पुस्तकातही त्याचा उल्लेख फारसा आढळत नाही, पण तरीही तो भारत, चीन, पाकिस्तान या तिघांच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाचा ठरतो. तो म्हणजे शक्सगाम व्हॅली. लडाखच्या पलीकडे काराकोरम पर्वत रांगांमध्ये वसलेली ही दुर्गम बर्फाच्छादित दरी आज पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी आली आहे. चीन रस्ते बांधतोय, भारत आक्षेप घेतोय, पाकिस्तान गप्प आहे आणि जग पाहत आहे हा वाद नेमका कसा सुरू झाला आणि आज इतका तीव्र का झाला हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. नमस्कार, मी तन्वी सुनील आणि आपण पाहत आहात थेट वास्तव. शक्सगाम व्हॅली म्हणजे नेमकं काय? ही दरी भारताच्या जम्मू काश्मीरच्या उत्तरेकडील भागात ऐतिहासिकदृष्ट्या गिलगिट बाल्टिस्तानच्या शेजारी आहे. ब्रिटिश काळात संपूर्ण जम्मू काश्मीर संस्थानचा भाग म्हणून हा प्रदेशावर भारताचा सार्वभौम हक्क मानला जात होता. भौगोलिकदृष्ट्या हा प्रदेश कठीण, मानव वस्ती जवळजवळ नसलेला, पण सामाजिकदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आहे. कारण इथूनच चीनचा शिनजियांग प्रांत, पाकिस्तानात अधिकृत काश्मीर आणि भारताचा लडाख हे तीन भाग जवळ येतात. 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला आणि त्याच वेळी जम्मू काश्मीरचा प्रश्न उद्भवला. पाकिस्तानने काश्मीरवर आक्रमण केले आणि गिलगिट बाल्टिस्तानचा मोठा भाग ताब्यात घेतला. शक्सगाम व्हॅली ही त्याच पाकिस्तान अधिकृत भागात गेली. भारताने मात्र हा प्रदेश कधीही सोडला नाही. कायदेशीर आणि घटनात्मक दृष्ट्या हा भाग भारताचाच असल्याचा दावा भारत आजही ठामपणे करतोय. इथपर्यंत गोष्ट सरळ होती, पण 1960च्या दशकात एक निर्णायक वळण आलं. 1963 मध्ये पाकिस्तान आणि चीनमध्ये एक गुप्त आणि अत्यंत वादग्रस्त करार झाला, सिनो पाक बॉर्डर ॲग्रीमेंट. या करारानुसार पाकिस्तानने सुमारे 5180 चौरस किलोमीटरचा शक्सगाम प्रदेश चीनला तात्पुरत्या स्वरूपात दिला. पाकिस्तानचा युक्तिवाद असा होता की प्रदेश त्याच्या ताब्यात आहे, त्यामुळे तो चीनसोबत सीमा करार करू शकतो. पण भारतासाठी हा करार सुरुवातीपासूनच बेकायदेशीर होता, कारण पाकिस्तानला भारताच्या सार्वभौम भूभागावर कोणताही निर्णय घेण्याचा अधिकारच नाही. याच ठिकाणी पाकिस्तानचा खरा रोल समोर येतो. भारत चीन यांच्यात थेट संघर्ष निर्माण होऊ लागतो आणि चीनची मैत्री मिळवण्यासाठी पाकिस्तानने भारताचा भूभाग चीनला दिला. चीनसाठी हा सौदा अत्यंत फायदेशीर होता. एकीकडे भारत विरुद्ध रणनीतिक फायदा, दुसरीकडे पाकिस्तानसारख्या कायमचा मित्र. शक्सगाम व्हॅलीमुळे चीनला काराकोरमधून सुरक्षित प्रवेशमार्ग मिळाला, जो पुढे चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरचा पाया ठरला. भारताने या कराराचा तात्काळ निषेध केला. भारताचं स्पष्ट म्हणणं होतं की शक्सगाम व्हॅली हा जम्मू काश्मीरचा अविभाज्य भाग आहे आणि पाकिस्तानने केलेल्या कोणत्याही करार भारत मान्य करणार नाही. पण त्याच काळात भारत 1962च्या युद्धातून सावरत होता. आंतरराष्ट्रीय पातळीवरही परिस्थिती भारताच्या बाजूने नव्हती. त्यामुळे हा मुद्दा दीर्घकाळ तसाच प्रलंबित राहिला. काळ पुढे सरकला, पण चीनचा दृष्टिकोन बदलला नाही. उलट चीननं शक्सगामसारख्या प्रदेशांमध्ये आपली उपस्थिती हळूहळू वाढवायला सुरुवात केली. रस्ते, लष्करी तळ, पायाभूत सुविधा सगळं काही विकास या नावाखाली. चीनचा दावा स्पष्ट आहे, हा प्रदेश पाकिस्तानकडून वैध कराराद्वारे मिळालेला आहे. त्यामुळे इथं रस्ते बांधणं, बांधकाम करणं हा चीनचा अधिकार आहे. भारतासाठी हा दावा अत्यंत धोकादायक आहे, कारण एकदा का चीनचं प्रत्यक्ष नियंत्रण वाढवलं की भविष्यात या प्रदेशावर भारताचा दावा फक्त कागदावरच उरेल. म्हणूनच भारताने प्रत्येक वेळी चीनच्या अशा हालचालींवर तीव्र आक्षेप घेतला आहे. भारताचं म्हणणं आहे की तिसऱ्या देशाने म्हणजेच पाकिस्तानने भारताच्या भूभागात चीनसोबत केलेला कोणताही करार शून्य आहे. अलीकडच्या काळात हा वाद पुन्हा का उफाळला, याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे चीनची वाढती आक्रमकता. अरुणाचल प्रदेश दावा, भारतीय नागरिकांना चीनी एअरपोर्ट्सवर अडवणं, नकाशांमध्ये भारतीय प्रवेशांची चीनी नावं देणं, हे सगळी चीनच्या ग्रे झोन रणनीतीचा भाग आहे. शक्सगाम व्हॅलीबाबत चीनचं दिलेलं विधानही त्याच मालिकेत बसतं. हा प्रदेश आम्हाला पाकिस्तानकडून मिळालाय, असं ठामपणे सांगून चीन भारताला थेट आव्हान देत आहे. भारतही आता पूर्वीसारखा शांत बसलेला नाही. लडाखमध्ये पायाभूत सुविधा वाढवणं, सीमा भागात रस्ते आणि एअरबेस मजबूत करणं, आंतरराष्ट्रीय व्यासपीठानंतर पाकिस्तान चीन करार बेकायदेशीर असल्याचं सातत्याने मांडणं, हे सगळं भारताचं उत्तर आहे. भारत स्पष्टपणे सांगतोय की जम्मू काश्मीरचा प्रत्येक इंच हा भारताचाच
एकच आहे, मग तो शक्सगाम असो किंवा गिलगिट बाल्टिस्तान. या सगळ्यात पाकिस्तानची भूमिका विशेष लक्षवेधी आहे. पाकिस्तान सार्वजनिकरित्या या वादावर फारसं बोलत नाही, पण प्रत्यक्षात चीनच्या प्रत्येक पावलाला मुकसंमती देतोय. कारण पाकिस्तानला चीनची गरज आहे, आर्थिक, लष्करी आणि राजनैतिक. पण या गरजेपोटी पाकिस्ताननं भारताच्या भूभागावर दीर्घकालीन परिणाम करणारा सौदा केलाय, हे वास्तव नाकारता येत नाही. शक्सगाम व्हॅलीचा वाद हा फक्त भूभागाचा प्रश्न नाही, तो भारताच्या सार्वभौमत्वाचा, प्रादेशिक स्थैर्याचा आणि भविष्यातील सुरक्षितेचा प्रश्न आहे. आता रस्त्यांचा मुद्दा आहे, उद्या लष्करी तळांचा असेल आणि परवा सीमारेषाच बदलण्याचा प्रयत्न होऊ शकतो. त्यामुळे भारतासाठी हा मुद्दा दुर्लक्षित करणे शक्यच नाही. शेवटी एकच गोष्ट स्पष्ट आहे, शक्सगाम व्हॅलीवरचा वाद हा इतिहासाची चूक, पाकिस्तानची राजकीय खेळी आणि चीनची आक्रमक रणनीती यांचा परिणाम आहे. भारत या तिघांपैकी एकही गोष्ट विसरलेला नाही. आज संघर्ष शब्दात आहे, उद्या तो राजनैतिक दडपणात बदलेल आणि गरज पडली तर भारत आपल्या हिताचं संरक्षण करण्यासाठी सज्ज आहे. कारण शक्सगाम ही फक्त एक दरी नाही, ती भारताच्या सीमांवरील सावधगिरीची घंटा आहे. अशाच वास्तवाची जाणीव करून देणाऱ्या परिपूर्ण व्हिडिओसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.